ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोर ही काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। अंतर्जामी जानत साचा, अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेस। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। लोका विरामौ रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगाक प्रथम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता। ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोर ही काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेविकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा हिंदुस्थानी प्रकरणातील राम घरी येण्याकरता आपण काय काय केलं पाहिजे या गोष्टींचं दिग्दर्शन करणारा हिंदी भाषेतील गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या तथा हनुमंतरायांच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय संत भगवान बाबा महाराज वैराग्य मूर्ती खानदेश रत्न तुकाराम बाबा जिऊरकर आदी करून
सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ पाणीवाडी, सर्व तरुण मित्र मंडळ पाणीवाडी आणि पंचकृषीतील सर्व टाळकरी, वारकरी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 23-24 वर्षांपासून सुरू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली, मी माझं परमभाग्य समजतो. आमचे ईश्वर भाऊ आदरणीय गोरख भाऊ यांनी समस्त ग्रामस्थ पाणीवाडी आणि गावातील सर्व तरुण मित्र मंडळाच्या वतीने ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. त्याचा परिपाक मी या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल सेवेला उपस्थित असणारे सर्व भजनी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं मृदुंगाचार्य चैतन्य महाराज पैठणकर, आदरणीय विनेकरी महाराज, आमचे दादा, सर्वच तरुण टाळकरी मंडळी आणि इकडच्या बाजूला उभे असलेले सर्वच आपले गुणीजन मंडळी. यावरून एक सिद्ध झालं, कोणी आलं काय नाही काय काही फरक पडत नाही पाणीवाडीला. तुम्ही एवढे तयार आहेत हे मला पहिल्यांदा कळालं. इतकं सुंदर गायलं काय. हा, गणेश सर आपले हे आपले पाठीमागं म्हणणारे इथे एवढे साधे भोळे दिसतात असं वाटत नाही तुम्ही म्हणता. संतोष महाराज, पण तुमचं गाणं ऐकून संतोष वाटला, तुम्हाला पण धन्यवाद. आणि हा दादा छोटासा, खाली जीन्स पॅन्ट, वरती नेहरू शर्ट, त्याच्यावर जॅकेट, पुन्हा टोपी, पुन्हा ऊर्ध्वपुंड्र गंध, म्हणजे सगळ्या संस्कृतीचं सम्मिलित रूप त्यांच्या शरीरावर. आणि म्हणून तुम्हाला खूप चांगलं तुम्ही गायन केलं, तुम्हाला धन्यवाद देतो. पोरांना साऊंडवाल्या दादांची सिस्टीम अतिशय चांगली आहे. आमचे गणेश भाऊ वगैरे सगळेच आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी माता भगिनींच्या पाया पडून विनंती करतो की आपापसात बडबड करू नका. ते तुमचा बंद करून टाका स्वर. आपलं छोटा राहू द्या इथं. मी स्वरात नाही खरात आहे, त्यामुळे तुम्ही लय गडबड करू नका आता. आणि हे लहान पोरं बसलेले ना, तरुण मित्र मंडळीला विनंती, यांच्याकडे लक्ष ठेवा. कीर्तनात विक्षेप होता कामा नये. महिला मंडळीला विनंती आहे, आपापसात जर तुम्ही बडबड केली तर तुकाराम महाराज म्हणतात, जी बाई कीर्तनात बडबड करील ती बेटकुळी होऊन जन्माला येईल पुढच्या जन्मात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बडबड करू नका. रामनवमी आहे, या लेकरांना सांभाळाय. कोणाची लेकर आहे बघा बघा, इथं विक्षेप नाही झाला पाहिजे, सगळ्यांना विनंती आहे. आणि आमचे पांझन देऊन आलेले आमचे सासरे बुवा आदरणीय श्री दत्तात्रेयजी सालमुठे या ठिकाणी आहे. दिगंबर भाऊ पण येत आहेत आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल सज्जन हो, आज आपल्या सप्ताहाचा पहिलाच दिवस, पण दिवस जरी पहिला असला तरी अत्यंत महत्वाचा दिवस आहे, लक्षात ठेवा. आजच्या दिवशी भारतीय संस्कृतीला ललांभूत ठरलेला एक युग पुरुष, म्हणजेच जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वानं राजा दशरथ आणि कौसल्या मातेच्या पोटी मनुष्य अवतार घेतला. म्हणून बाकीचे अवतार वेगळे आणि तुमच्या आमच्या करता प्रभू रामरायाचा अवतार म्हणजे मनुष्य अवतार हा वेगळा. त्याचं कारण आहे, बाकीच्या अवतारांचं आपण आचरण करू शकत नाही, पण प्रभू रामाच्या अवताराचं मात्र अनुकरण आचरण सगळंच करू शकतो. विठ्ठल तुम्ही विचार करा, जर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण करायचं ठरलं तर करता येईल का आपल्याला? भगवंताला 16,108 पत्न्या आहेत, आपल्याला एकच मिळाना, 40चा झालाय तरी मिळाना, आणि कधी 16,108? खरंय का खोटं आहे मला सांगा? भगवान श्रीकृष्णानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला ते शक्य आहे का? भगवान श्रीकृष्णाने वयाच्या 6व्या वर्षी पुतनेच्या स्तनातलं दूध, रक्त, विष प्राशन केलं होतं आणि वयाच्या 6व्या दिवशी, आवाजात थोडंसं क्लिअर ठेवा बरं का, असं गोंगट नका होऊ देऊ, प्लेन आवाज ठेवा माझा, एकदम प्लेन. वयाच्या 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं विष प्राशन केलं, आणि नुसतं विष प्राशन केलं नाही, ते पचवलं सुद्धा. हे आपल्याला शक्य आहे का? अजिबात नाही. पण प्रभू रामचंद्राचा अवतार
हा मनुष्य अवतार आहे. प्रभू रामचंद्रानं जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टींपैकी कोणती गोष्ट आपल्याला करता येणार नाही मला सांगा. कोणती गोष्ट आपल्याला करता येणार नाही. म्हणून मर्यादा आहेत प्रभू रामाच्या अवतारात. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं त्यांना म्हटलं जातं. मानवी मर्यादांनी बांधलेला अवतार. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात चौघण करता अवतार धारण केला प्रभू रामाने. कोण कोण हे चौघ? पहिले विप्र, 2 धेनू, 3 सूर, 4 संत, हित लीन मनुज अवतार. विप्र, धेनु, सुर, संत, हित लीन मनुज अवतार. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा पुन्हा करता विप्र, धेनु, सुर, संत. विप्र म्हणजे ब्राह्मण, लक्षात ठेवा. धेनु शब्दाचा अर्थ होतो गाई. सूर शब्दाचा अर्थ होतो देवता. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे संत. संत म्हणजे संत. अधर्म केव्हा वाढला असं समजावं. अधर्म वाढला असं त्याच वेळी समजलं पाहिजे ज्यावेळी धर्माचं कार्य करणारी माणसं धोक्यात येतात. महाराज खरं सांगतो तुम्हाला, आज असुरक्षित आहेत सगळे साधू संत. खरं सांगतो मी तुम्हाला, हे खोटं नाही. आणि साधू संत असुरक्षित म्हणजे काय तर साधू संतांची असुरक्षा हीच की आज नालायक लोकांना पाठिंबा दिला जातो पण संतांच्या पाठिंबा. हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा. हा, साधू संत को कोई न माने, हिजडों को साधू संतांना कोणी मानत नाही, हिजड्या लोकांच्या पाठीमागे लोक उभी राहतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज आणि ही वस्तुस्थिती आहे. नाही हे सत्यच सांग, कीर्तनात सत्यच सांगत असतो आपण. विठाला विठाला तुम्हाला मी सांगतो, अजून सांगतो. मला सांगा, आज एखादा सत्य सांगणारा संत युट्यूबला एखादं कीर्तन वगैरे अपलोड करतो आणि त्याच वेळी ती नाचिन गौतमी पाटील तिचाही एखादा व्हिडिओ येतो, जास्त फॉलोअर्स कुणाला आहेत मला सांगा. खरं सांगा. हा, अहो ज्ञानेश्वरी पाठ करून करून मेले कीर्तनकार काही काही, त्यांचे फॉलोअर्स वाढले नाही, त्यांची प्रवचनं कुणी ऐकाना. आणि हे गाणे कविता म्हणणारे पवाडे शेरो शायरी करणारे त्यांच्या तारखा भेटाना 51 देऊन सुद्धा. ही खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे. महाराज पतिव्रता उपाशी मरते आणि शिंदळ पोटभर जेवते अशी परिस्थिती या काळामध्ये जन्माला आलेली आहे. खरं सांगतो अशीच परिस्थिती त्या काळामध्ये होती. धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता वृथा गुंतली. असे भरपूर प्रमाण आहे. आता पाणेवाडी म्हणजे पाणेदार गाव आहे, लक्षात ठेवा. त्यांची बुद्धी सुद्धा तल्लख आहे, लगेच प्रमाण देतात. म्हणून ऐका, अशी सगळी परिस्थिती म्हणजेच संत विप्र आपण ज्याला म्हणतो, विप्र साधू संत हे सगळे संकटात आहे, धोक्यात आहे. कोण ऐकतं बरं ज्ञानेश्वरीचं मला सांगा? कोण ऐकतं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं? जिकडे तिकडे मी बोलतोय, माझ्या बोलण्याचं वाईट वाटू देऊ नका. गोरख भाऊ इव्हेंटचं स्वरूप आलंय सप्ताहाला. इव्हेंटचं स्वरूप आलं. महाराज तुम्ही कीर्तना नको दादा, काही करू नको, मला एकदम शांत पाहिजे. गोंगाट सगळे कीर्तनकार तुला भेटतील, आवाज वाढव, आवाज वाढव, तुला तुझ्या आईची शपथ आहे, आवाज वाढव, आहे का नाही असं म्हणतील तुला लोक. पण मी एकमेव कीर्तनकार आहे, चांगल्या गोष्टी कमी आवाजात ऐकल्या पाहिजे, लक्षात. आणि आवाज कुणाला वाढवावा लागतो माहितीये का? ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे त्यांना आरडाओरडा करावा लागतो. आपल्याला काही गरज नाही, शांततेत सांगितलं तरी पण लोकांच्या हिताचं असतं, त्याच्यामुळे लोक जीवाचे कान करून कीर्तन ऐकतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्ही फार आवाज वाढवू नका, मस्त ठेवा, शांत ठेवा महाराज. आणि कीर्तनामध्ये सात्विकता असली पाहिजे, शांत रस असला पाहिजे. कीर्तनामध्ये लोक लक्षात ठेवा, रडवण्याकरता कीर्तन नसतात किंवा हसवण्याकरता कीर्तन नसतात. जीवनामध्ये हसण्याचा किंवा रडण्याचा प्रसंग आला तर त्यावेळी आपण काय पाऊल उचललं पाहिजे हे शिकवण्याकरता कीर्तन असतात, लक्षात. रडण्याकरता हसण्याकरता नाही. काही काही लोक म्हणतात काय हसवलं बाबांनी, काय म्हणतात बापरे काय रडवलं बाबांनी. अरे रोज प्रपंचात रडतोच ना तू,
मग इथं येऊन पण रडायचंच आहे का तुला? कशा करता रडणं हसवणं या गोष्टी पाहिजे नको. म्हणून सुख अथवा दुःख आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे. सुखेश्व दुःखेश्वन द्विग्नमना सुखेशु विगतस्पृहा याकरता श्रीमद भगवत गीतेचा जन्म आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, हल्ली साधू संतांचं कोणी ऐकत नाही. महाराज ऐकतं कोणी नाही ऐकत. छत्रपती शिवरायांचं कोण ऐकतं मला सांगा? धर्मवीर शंभूराजांचं कुणी ऐकलं? महाराज धर्मवीर शंभूराजानं या धर्माच्या रक्षणाकरता बलिदान दिलं. आज छावा चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तरुण वर्गाच्या हृदयामध्ये जाऊन बसला. महाराज जगातल्या कुठल्याही आतापर्यंत झालेल्या चित्रपटाच्या खपापेक्षा या छावा चित्रपटाचा खप जास्त झालेला आहे. महाराज खूप लोकांनी पाहिला, पुन्हा पुन्हा पाहिला. आणि तो छावा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना कळेल की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान कसं दिला. एवढा आनंदविक छळ औरंग्यानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा केला. महाराज आपल्या डोळ्यामध्ये नुसतं कुसळ गेलं ना किंवा माती उडाली ना तर 2 दिवस डोळे लाल होतात. महाराज काही दिसत नाही पुढचं. आणि माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये तापत्या सळाया घातल्या. काय वेदना झाल्या असतील महाराज, काय वेदना झाल्या असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर उकळत पाणी ओतलं गेलं. सगळी बकरू सोलावं एखाद्या खाटकाने त्याप्रमाणे चमडी सोलून काढली. आणि फक्त चमडी सोलली नाही तर त्याच्यावर पुन्हा गोणी गोणी मीठ ओतलं गेलं आणि सगळं त्यांच्या मांसाला मीठ चोळलं गेलं. काय वेदना झाल्या असतील लक्षात ठेवा, काय वेदना झाल्या असतील. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे कान उरबडून काढले, केस उपटले अंगावरचे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जीभ आसडून बाहेर काढली, पकडीनं दात उपटण्यात आले. नको नको त्या यातना धर्मवीर शंभूराजे सोसत होते. प्रत्येक अवयवाला इजा करत असताना तो औरंग्या विचारत होता, संभा एक बार बोल मैं मुसलमान हूँ, मैं मेरे बेटी का ब्याह तेरे साथ करा देता हूँ और मेरा आधा राज्य भी तुझे देता हूँ. त्यावेळी पुन्हा पुन्हा त्या करड्या नजरेनं बघायचे औरंग्याकडे आणि औरंग्याला सांगायचे, औरंग्या मेरे पिताजी का नाम छत्रपती शिवाजी है और मेरे पिताजी शेर है और शेर का बेटा छावा होता है, छावा. और छावा किसी के सामने झुकता नहीं. औरंग्या तो 42 दिवस नाही 84 दिवस जरी हाल हाल करून मारलं, मी हिंदू म्हणून मरण पत्करेल पण मुसलमान म्हणून जगणार नाही. ही धर्मनिष्ठा आमच्या छत्रपती संभाजी. कुठे गेली आपली निष्ठा, कुठे गेली आपली किती लोक संभाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन चालतात मला सांगा. 2-4 रुपयाला धर्माशी बेईमानी करणारे लोक आपण. 500 मतदानाचे आले की विकले जाणारे आपण. 500 साठी धर्म एका बाजूला ना आपण विकलो एका बाजूला जातो. संघटित व्हा. तुम्हाला मी हात जोडून नम्र प्रार्थना करतो, आपल्यामध्ये वाद नको. आज इतकी दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. भयंकर जातीवाद पेटला महाराज. 2 परस्पर जातीचे लोक एकत्रित आले आणि एकमेकांकडे पाहिलं तरी संशयाची भूमिका तयार झाली लोकांच्या मनामध्ये. एका जातीच्या लोकांकडे दुसऱ्या जातीच्या लोकांनी जायचं नाही, त्याच्या दुकानातून साहित्य. संप्रदायातल्या काही लोकांनी असं केलं की आमका जातीचा कीर्तनकार आपल्याकडे नको, तमक्या जातीचा कीर्तनकार नको. महाराज ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं सांगतो, ज्ञानोबाराय रडत असतील हे सगळं पाहून समाधीमध्ये. महाराज कोणती जात पाहिली हो माझ्या माऊलीने मला सांगा? कोणती जात पाहिली, कोणत्या जातीचा विचार केला? नाथ बाबा म्हणतात, न पाहे अति कुळाचा विचार, पाहे अति कुळाचा विचार. पाहिली कुणाची जात?
महाराज एक कुंभार होता, तो म्हटलं मी कुंभार आहे पण मला पांडुरंग आवडतो, तुमच्या दिंडीत मी चालेल का? माती घडवणारा. म्हटले अहो तुम्ही तर आमच्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, आजपासून तुम्ही आमचे काका या आणि सहभागी व्हा. काय त्या संतांचं नाव? गोरोबा काका. एक सलूनचं दुकान होतं एकाचं, पण त्याला हरिपाठ काकडा सगळ्या गोष्टी आवडायच्या. त्याला विचारलं तुम्ही काय करता घरी, व्यवसाय काय? म्हणे माझं सलून आहे, पण मग मला आवडतं तुमच्या सोबत यायला, मी येऊ का? ज्ञानोबा म्हटले या ना. आणि ते मोठे संत झाले. काय नाव त्यांचं? सेना नावे. आता तुम्हाला सांगतो, एक जण तर मटण विकण्याचा व्यवसाय होता त्याचा, मटण विकण्याचा. तो म्हटला अहो तुम्ही सगळे शाकाहारी मंडळी आणि माझा धंदाच मटण विकण्याचा आहे, मग मटण विकणारा मी तुम्हाला चालेल का माऊली? माऊलींनी सांगितलं तुम्ही व्यवसाय काय करता याच्याशी मला घेणं देणं नाही, पण पांडुरंगाविषयी तुमच्या अंतःकरणात जो भाव आहे ना, तो भाव महत्वाचा आहे. तुमचा शुद्ध भाव असेल, व्यवसाय कोणताही असेल तरी पण तुम्ही आम्हाला मान्य आहे. आणि इतकं चांगलं मोठं बनवलं ज्ञानोबारायांनी त्या एका कसायाला. त्या कसायाचं नाव काय? सजन कसाया विकुला गे मांस माया सावत्यास कुरकुला. म्हणजे सर्व जाती धर्माचे संत संघटित केले महाराज. भगवी पताका खांद्यावर धारण करून फेटा बांधून ऊर्ध्व पुंड्रगंध लावून एखादा मुसलमान जरी आमच्या दिंडीमध्ये आला ना, तर आम्हाला तो चालतो. कबीर मुमीन सगळे चालतात, फक्त मग तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी इकडे वापरायची नाही. आम्ही जर वारकरी म्हटल्यावर तुम्हाला दुसरा धर्म नाही, मग तुम्ही वारकरीच. तुम्ही आमच्या मागे झाला, तुमच्या सोबत चालायला आमची एवढी तयारी नाहीये असं महाराज म्हणतात. आहे का नाही? तुम्ही गुलाम आहे, खिलरी ते आहे का नाही? इथं सगळे आता आपलं जाऊ द्या. आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला. महाराज म्हणतात धन्य कान्हो पात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनवणी. माझ्या माऊलीची भेट जर मला झाली नसती तर माझ्या जीवनामध्ये आज मी कुठंतरी दुसरीकडेच पडले असते, मला काही माहित नसतं. हे कुणाचे उपकार आहे? माऊली ज्ञानोबारायांचे. आणि सगळ्या जातींना जर ज्ञानोबारायांनी एकत्रित करून वारकरी संप्रदाय उभा केला असेल आणि आपण पुन्हा जातीवादाच्या या विषारी विळख्यामध्ये अडकून आपल्या धर्माच्या जर आपण धर्माचे वाटे करत असू तर लक्षात ठेवा, येणारा काळ आपल्याला कधी माफ करणार नाही महाराज. अहो आपण देहदृष्टीनं भिन्न भिन्न आहे, पण आत्मा तर सगळ्यांचा एकच आहे ना. हा, जिथं जिथं पाहायचं तिथं पाहत नाही, जिथं जात पाहायची तिथं पाहत नाही. ती मुलगी फार्मसी असते आणि त्याच्याकडे फार्मसी असतात तरी पण पळून जाते त्याच्यासोबत. मग तिथं सांगितलं जातं नाही ही आहे ना, ही फार उच्च शिक्षित आहे. हा, मग आता शिकलेले लोक असंच करतात म्हणतात, ते खपवून नेतात. म्हणजे जिथं जातीचा पाहायचं तिथं जातीचा पाहत नाही, आणि जिथं सामाजिक व्यवस्थेमध्ये सामाजिक सलोखा एकत्रित ठेवावा अशा ठिकाणी जर तुम्ही जातीपाती करत असाल, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला हे पाप आहे. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभपाक. कुंभपाक नावाच्या नरकात जाऊन पडावं लागतं महाराज. म्हणून आपण धर्मासाठी संघटित व्हा. तुम्हाला घोळ माहितीये का? घोळ. अय बाई इकडे, बाई तुम्ही कीर्तनातच लक्ष द्या, इकडे तिकडे नका पाहू. पोरग गेलं का आणि जाऊ द्या ना, कुठं जाणारी पाणीवाडी सोडून, आहे का नाही? जाऊ द्या, पोरग गेलं तर गेलं. अय प्रिया नार्या, अय मी काय सांगतो ऐका. तुम्हाला घोळ माहितीये का? घोळ. तुम्ही म्हणाला हाच लय मोठा घोळ झाला, आता काय काय करायला मला. गोळ माहितीये का तुम्हाला? गोळ माहितीये का? तेव्हा त्याचा गोळ झालाय, त्याचे केस खाली टोपी वर, का नाही? झाप शेकारला पण चांगला नाही शेकारला, नाही का नाही? असं इकडं पहा. गोळ माहितीये तुम्हाला? गोळ तुमच्याकडे गोळच म्हणता का? तर झाडू म्हणता? नाही तर असा गोळ होईन, आंघोळ करून सुद्धा गोळ जायचा नाही. लक्षात. गोळ गोळ काय म्हणतात? गोळ.
आता त्या घोळामध्ये काड्या असतात बरोबर ना, आणि त्या काड्या कशाने बांधलेल्या असतात? सुतळीने, बरोबर. आता मी तुम्हाला विचारतो, त्या सगळ्या काड्या जर संघटित असतील, एकत्रित बांधलेल्या असतील, तर सगळा कचरा साफ करतात की नाही? त्या काड्या कचरा साफ करतात की नाही? आणि त्याच काड्यांचा दोर जर सुटला आणि त्या इकडे तिकडे विखुरल्या, तर त्या आता कचरा साफ करू शकतात का? नाही. मग त्याच कचरा होतात. लक्षात ठेवा, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. घोळ जर एक संध असेल तर कसाही कचरा साफ करू शकतो, पण एक संधपणा सुटला आणि दोरी सुटून जर विस्कळीत झालो तर आपणच कचरा होऊ आणि कुणीही येऊन आपल्याला साफ करून जाईल. त्याच्यामुळे आपण कचरा न होता कचरा साफ करण्याची तयारी ठेवायची, संघटित राहायचं. महाराज विठाला आणि सगळ्यांना संघटित करणारे असे कार्यक्रम आहे. म्हणून धर्मासाठी संघटित व्हा, हा सल्ला जर आपल्याला कुणी दिला असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी छावाच्या माध्यमातून दिला. महाराज काय एवढ्या मोठ्या ताकदीवाल्याला महाराष्ट्रातच मरायला लावलं. महाराज लक्षात ठेवा, इथंच कबर झाली त्याची, इथंच कबर झाली. आणि म्हणून हे संघटितपणाचं लक्षण आहे. म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन चाललं पाहिजे. फक्त म्हणायचं जय शिवाजी जय भवानी. मी थोडं उलटं बोलतो बरं का, तुमचं कौतुकच आहे सगळ्या तरुण मंडळीचं, पण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाहीये, ती डोक्यात घालून आचरणात आणण्याची गोष्ट आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, थोडं प्रॅक्टिकल विचार करा. माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं महाराज, आणि आज आमची तरुण पिढी गोवा, मावा, दारू, गांजा पिऊन बर्बाद होताना दिसतंय. लक्षात ठेवा, माफ करणार नाही येणारा काळ आपल्याला, अजिबात माफ करणार नाही. आपण आपल्या कर्तव्यापासून दूर चाललोय, दूर चाललोय. छत्रपती शिवरायांचं मी नेहमी सांगत असतो, मोठ्या लोकांचं फक्त नाव घेण्यात मजा नाही महाराज, मोठ्या लोकांच्या पावलावर पाऊल देऊन चालायला शिकलं पाहिजे. विठाला विठाला. गोरख हो सहल गेली रायगडावर आणि एका चुनचुनीत पोरानं गाईडला प्रश्न विचारला, अहो ही समाधी कुणाची आहे? सांगितलं ही छत्रपती शिवरायांची समाधी आहे. मग या समाधीच्या आजूबाजूला पावलांच्या खुणा आहेत, त्या कुणाच्या आहे? गाईडनं सांगितलं त्याही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आहेत. त्या पोरानं प्रश्न विचारला, का हो छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बुरुज ढासळली आणि उन्हाळे पावसाळे हिवाळे कित्येक गेले तरी पण त्यांच्या पाऊलखुणा अजून का बुजल्या नाहीत? त्या पोराला सरांनी गोड उत्तर दिलं. सर म्हणाले, ऐक लेकरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणाच आहे पण त्या अजून बुजल्या नाही. का बुजल्या नाही? ऐक, त्याचं एकमेव कारण आहे, शिवाजी महाराजांचा वापर स्वतःच्या स्वार्थाकरता सगळ्यांना करता आला रे, पण शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन कुणीच चाललं नाही, म्हणून या पाऊलखुणा बुजल्या नाहीत. म्हणून या पाऊलखुणा बुजल्या नाहीत. आपल्याला छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल देऊन चालायचं आहे. लक्षात घ्या, धर्मवीर शिवाजी महाराजांचं आचरण आपल्याला करायचं आहे महाराज. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की मोठ्या लोकांची नावं घेतली जातात पण फॉलो किती लोक करतात त्यांना. आज प्रभू रामाची रामनवमी संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं सनातन हिंदू धर्म आहे तिथं तिथं साजरी झाली. नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. वर्णन केलेलं आहे की नाही प्रभू रामाचा अवतार. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर ते व्योमे. माध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवने माझे वंशी चक्रपाणी. पुढे सांगितलंय, सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा आयोनी संभव. प्रगटला राघव नामा म्हणे डोळा पाहिन भुवनत्रय पाळा. आज आपण भगवान प्रभू राम जन्माचा उत्सव साजरा केला. ठिकठिकाणी मोठमोठे डीजे बनाएंगे मंदिर बनाया है मंदिर, हे सगळं ऐकायला भेटलं. पण लक्षात ठेवा, प्रभू रामाचा अवतार हा आचरणीय अवतार आहे. किती लोक रामाचं आचरण करतात महाराज? माझी एक विनंती तुम्हाला लक्षात ठेवा, राम फक्त मंदिरात येऊ नये, तो आपल्या घरामध्ये यावा. आणि याकरता आपण घर कसं बनवावं याचं दिग्दर्शन आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात.
राम ऐसा कर महाराज म्हणतात ऐसा कर घर आवे राम. मग तो राम फक्त नवमीच्या दिवशी मंदिरात येऊन किंवा त्याची नवमी साजरी करून फायदा नाहीये. तो राम आमच्या हृदयरूपी घरामध्ये आला पाहिजे. आता त्याकरता काय करावं याची उपाययोजना आजच्या अभंगात सांगितली. माझ्या मागे सगळ्यांनी अभंग म्हणा. लय वळवळ करते बाबा इथले अवघडच गपच बसा ना. काय करावं काय माहिती. म्हाताऱ्या बडबड करत्या तरण्या बडबड करत्या सगळ्या. गप्प बसा जाऊ द्या. आणि लहान लेकरांना उद्यापासून ज्यांची लहान लेकरं घेऊन येणार आहे ना त्यांनी थोडं मागं बसायचं पुढं नाही बसायचं. हां तुम्हाला विनंती. त्याचं कारण काय. कीर्तनी विक्षेप तेची पै मरण. तुमचं झालं लेकराचं कौतुक पण इथं कीर्तनकार किती लांबून प्रवास करून आलेला असतो त्याची मानसिकता काय असते हे थोडं समजून घ्या माऊली. तुम्ही राग येऊ देऊ नका. पण वस्तुस्थिती ही आहे की कीर्तन टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे इतक्या शांततेत कीर्तन श्रवण केलं पाहिजे. गडबड गोंधळ हा काय तमाशा आहे का. चला पाठीमागे हां बाबा ह्या वानर सेना ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत सगळ्या वानर सेना पाहतात. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्हाला विनंती त्या कारत्यांना एका जागेवर बसून ठेवा. त्यांनी ऐकलं पाहिजे ना कीर्तन. का जेवायला येतात फक्त लोक. मला सांगा मुख्य हेतू काय. कीर्तन मुख्य आहे जेवण दुय्यम आहे. तुम्ही आले बाबा आता कीर्तनाला यावं तुम्ही कीर्तन ऐकावं म्हणून तुम्हाला इथं 7 ते 9 कीर्तन ठेवून मोठमोठे दाते पंक्ती देतात महाराज. हजार हजार लोकांचं फराळ शिजवलं जातं. एक एक माणूस एवढा खर्च करतो. आपण या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे पाळल्या पाहिजे. पहिला दिवस आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. हां वाईट वाटू देऊ नका. तुमचं गाव तसं खूप चांगलं आहे मला माहीत आहे. पण आता हे नवीन जनरेशन येते ना तेव्हा त्यांना थोडंसं ॲडजस्ट आपल्याला पण करावं लागतं. तसं काय नाही. मी काही बोलत नाही तुम्हाला काही बोललो नाही. कुठं काय बोललो नाही काहीच नाही. विठाला विठाला म्हणा माझ्या पाठीमागे ऐसा कर. समोर मोठ्याने म्हणा ऐसा कर घर आवे राम. आता पुन्हा म्हणा ऐसा कर घर आवे राम. आता पहिल्यांदा आपण म्हटलो ऐसा कर घर आवे राम. याचा अर्थ काय झाला. असं काहीतरी कर की जेणेकरून राम तुझ्या घरी येईल. आणि पुन्हा म्हटलो आपण ऐसा कर घर आवे राम. याचा अर्थ काय झाला. आपलं घरच असं करा की जेणेकरून त्या घरामध्ये राम येईल. विठ्ठला ऐसा कर घर आवे राम. आता एक लक्षात घ्या. कसं कर ऐसा कर. राम कुणाच्या घरी येतो तर त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे रामायणामध्ये या माऊली रामकृष्ण पैठणून आले. वा वा या. अजून एक कुठे येत आहे का. ठीक या या. द माईक द्या माऊलीला. फ्रेश होऊन या. नाही तर मग काय एवढं काय नाही असं चाललंय आमचं. असं महाराज म्हणतात ऐसा कर घर आवे राम. असं कर की जेणेकरून राम तुझ्या घरी येईल. रामायण
हा तुमच्या आमच्याकरता खूप आदर्श ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. राम कुणाच्या घरी येतो तर वाल्मिक ऋषींनी रामाला सांगितले तू 14 ठिकाणी राहा. किती ठिकाणं सांगितली? किती घरं सांगितली प्रभू रामाला राहण्याची? महाराज प्रभू रामांनी रामायणामध्ये 3 ऋषींना प्रश्न विचारले होते वनवासात असताना. किती ऋषींना? 3. राम म्हणजे साक्षात धर्म आहेत, लक्षात ठेवा. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी सांगतात रामो विग्रहवान धर्मा. राम म्हणजे साक्षात धर्म आहे. आणि जगानं आचरण कसं करावं असा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं वर्तन करणं म्हणजे धर्मानं वागणं, असं वसिष्ठ ऋषींनी योग वासिष्ठामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, प्रभू राम होते, जगातले सगळे रस्ते त्यांनी निर्माण केले, तरी पण भारद्वाज मुनी बस ही प्रयागा तिनही राम पद अति अनुराग तापस भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये वनवासात असताना एक रात्र मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा निघाले ना, तर जाता जाता दुसऱ्या दिवशी त्यांनी भारद्वाज मुनींना विचारलं पुढचे रस्ते आम्हाला माहित नाही, आम्हाला रस्ता दाखवा. केवढा विनय महाराज, केवढी नम्रता. जगाचा बाप आहे पण जगाचा बाप सुद्धा रस्ता विचारतोय संतांना. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणजे हा आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवला ना, आपण जीवन जगत असताना संतांच्या वाटेनं गेलं पाहिजे. हा आदर्श आहे. दुसरा प्रश्न विचारला अगस्ती मुनींना, आम्हाला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. आता याला काय राक्षस मरत नव्हते का महाराज? शिनली भूते जेत विसवे ते परमगती मी. ज्ञानेश्वरीमध्ये त्यानं सांगितलंय पंचमहाभूत थकतात त्यावेळी त्यांच्या विसाव्याचं ठिकाण म्हणजे मी आहे, असं सांगणारा म्हणतो राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. अरे ही सृष्टीत जन्माला तू घातली आहे, या सृष्टीचं पालन पोषण तू करतोय. भुवनत्रय पाळा या शब्दाचा अर्थ 3ही भुवनांना पालन करण्याचं काम तू करतोय आणि या सृष्टीला डिस्ट्रॉय सुद्धा तूच करतोय. रामा, तूच या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लय करतो. आणि पुन्हा एका सामान्य ऋषींना विचारतो राक्षस मारण्याची मंत्र सांगा. ही लीनता प्रभू रामाच्या चरित्रातून आपण शिकली पाहिजे. कधी कधी आहे ना, सगळं माहीत असलं ना तरी आपण मर्यादित जीवन जगलं पाहिजे. या जगात साधू कुणाला म्हणतात माहितीये? सगळं कळत असून जो काहीच कळत नाही अशा भूमिकेत जीवन जगतो तो, त्याला साधू म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला जास्त कळतं ना तो कमी बोलतो. जे अलंकार वगैरे झाले ना त्यांना म्हटलं तर एखादी चाल म्हणतील ते, फक्त तेवढीच, बाकी काही म्हणत नाही. पकवाजात पण तसंच आहे. पकवाज ज्याला फार झालं ना सगळं शिक्षण, तो लय वाजवत बसत नाही धांगडधिंगा. धिन ना धिन 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 बस एवढंच. धातीन धाडा तातीन धाडा एवढं आहे का नाही. पण ते कसं राहतं माहिती आहे का? आता नवीन आमचे चैतन्य महाराज फार गोड वाजवतात, पण कधी कधी अशी गंमत येते की त्यांना तेवढंच येत राहतं गडबड सरबड, पण तेवढीच सरपट चालू राहते त्यांची. मग गायकाचं काय वासुदेव होतो याच्याकडे पण लक्ष नसतं, काय होतं हे कळत नाही. आता येतं सगळं पण सांगता कुणाला महाराज? थोडं नाजूक नजाकतीचं आणि गाण्याला पोषक अशी साथ. कारण कीर्तनकाराची गादी प्रमुख असते. कीर्तनकार माणूस म्हणून सोडून द्या, पण इथं आल्यानंतर तो प्रमुख. माईकवाल्यांना पण माझी विनंती, 1 नंबर कीर्तनाचा आवाज असला पाहिजे कीर्तनकाराचा, त्याच्यानंतर गायकाच्या माईकला आवाज असला पाहिजे आणि त्याच्यानंतर पखवाजाच्या आवाजाला. पण आज असा इव्हेंट झालाय पखवाजाचा, फार पखवाजाला 2-2 माईक. बरोबर, ठीक आहे. पाहिला ना बिगर माईकचा आवाज नाही का? नाही ऐका, इकडे लक्ष द्या. मी काय सांगतो ऐका तुम्हाला. आज पखवाजाला एवढं ते म्हणजे कीर्तन राहतं बाजूला आणि त्यांचं चालतं अर्धा पाऊण तास. ते तसं नाही झालं पाहिजे. म्हणून कीर्तनातला आदर्श जर कोण असेल गाण्याच्या बाबतीत, तर आज मला आठवण झाली आमचे भजन सम्राट महादेव गोपाळे महाराज. ते सासरे वारले म्हणून ते आज इथं येऊ शकले नाही, पण आम्ही त्यांचा गुणगौरव सोहळा केला होता आणि मी अभिमानाने सांगतो या पठ्ठ्यानं कीर्तन केलं होतं त्यांचं. इथं गुणगौरव सोहळ्याचं कीर्तन केलं होतं की नाही गोरख बाबा? तुम्ही सगळे होते ना त्यावेळेला. म्हणून मी सांगतो
की या जुन्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे महाराज. प्रभू राम सुद्धा जुन्या लोकांना रस्ते विचारतात. ऐसा कर मग राम घरी येतील, नाहीतर येणार नाही. अजून मी तुम्हाला सांगतो कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. प्रभू रामांनी वाल्मिक ऋषींना प्रश्न विचारला, मी आता वनवासात जाणार, लोक मला घरी बोलवणार, पण मी कुणाच्या घरी राहू. वाल्मिक ऋषींनी स्मित हास्य केलं, विचारलं, रामा तुम्ही कुठं नाहीये ते पहिलं सांगा मला, मग मी सांगेल कुणाच्या घरी राहू. कुठं नाही राम? सर्व घटी घट में हे राम रमैया. कुठं नाहीये राम महाराज? सगळीकडे ना राम महाराज. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्वस्य चाहम दिसेन्निविष्टो स्मृती ज्ञान मोहनच. सर्वस्य चाहम, सर्वांमध्ये तोय, सर्वांच्या हृदय देसी. मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी कुठे नाहीये, भगवंत सगळीकडे महाराज. राम सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये. आणि तरी पण प्रभू राम विचारतायत मी कुठे राहू. त्यावेळी प्रभू राम म्हणाले, सामान्य रूपानं मी प्रत्येकामध्ये आहे, म्हणूनच प्रत्येक जण चालू शकतो, बोलू शकतो, पण विशेष रूपानं कुणाच्या घरी जाऊ सांगा. मग 14 घरं सांगितली. मग आपण आपलं घर कसं केलं पाहिजे लक्षात ठेवा. 14 प्रकारे आपल्या घराला सजवलं पाहिजे, नटवलं पाहिजे. साधा आमदार येणार असला तरी तयारी करून ठेवतात लोक महाराज. मग जगाचा बाप मालक येणार आहे, घर स्वच्छ असावं की नाही? हा मला सांगा, घाण जिथं असते तिथं आपल्याला तरी जावं वाटतं का? आपण त्याचे अंश आहे, आपल्याला सुद्धा घाणीत जावं वाटत नाही, तर जगाचा मालक येणार आहे. आपण किती स्वच्छ राहिलं पाहिजे महाराज, किती स्वच्छता असली पाहिजे. एक समर्थ रामदास आहे ना, भिक्षा मागायला जात असत आणि जाता जाता प्रकार असा घडला की एक माऊली म्हटली की मला देवाचं दर्शन घडवून द्या. त्यावेळी ते म्हणाले ठीक आहे घडवून देतो. गुढीपाडव्याचा सण आला आणि सण आल्यानंतर तिच्या घरी भिक्षा मागायला गेले. त्या दिवशी पुरणपोळी होती आणि मग भिक्षा मागायला जाता जाता त्यांनी काय केलं, ते भिक्षा पात्र होतं ना, त्या पात्रामध्ये कचरा घाण टाकली आणि ते पात्र त्या माऊलीकडे दिलं, जा भिक्षा दे. त्या माऊलीनं खीरपुरी बनवली होती, ती खीरपुरी त्या पात्रात टाकणार, झाकण उघडलं पाहिलं त्याच्यामध्ये घाण आहे. मग तिनं ती घाण बाहेर फेकून दिली, स्वच्छ केलं पात्र आणि मग त्याच्यामध्ये प्रसाद दिला आणि तो समर्थ रामदासांकडे. समर्थ म्हणाले, इतका वेळ कसा लागला माऊली? सांगितलं, तुम्ही दररोज येता तेव्हा स्वच्छ पात्र घेऊन येता आणि आज मी इतकं पंचपक्वान्नाचं भोजन केलं, तुमच्या पात्रामध्ये कचरा होता, तो अगोदर मला स्वच्छ करावा लागला आणि मग पंचपक्वान्नाचं भोजन देता आलं. समर्थ रामदास म्हणाले, बाई जर साधं खीरपुरीचं भोजन देण्याकरता पात्र स्वच्छ असावं लागतं, तर जगाचा बाप ज्या पात्रात येऊन राहणार आहे ते अंतःकरण रूपी घर किती स्वच्छ असावं लागेल. अगोदर हृदय रूपी घर स्वच्छ करा. तुका म्हणे चित्त करावे दूषित असेल तर भगवंत कसा येईल महाराज? चित्त स्वच्छ असायला पाहिजे. महाराज म्हणतात, जयाची चोखटे मानसी, मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी, का निजलया ते उपासी, वैराग्य गा चोखट स्वच्छ मन असावं लागतं. घाण भरलेली आपल्या चित्तामध्ये विकारांची, कसा परमात्मा तिथं थांबेल मला सांगा. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्र प्रार्थना आहे, आईसा कर, असं कर म्हणजे भगवंत तुझ्या घरी येईल. आणि सांगू तुम्हाला, निष्काम कर्मानं चित्त शुद्धी होते, फक्त प्रयागराजमध्ये आंघोळ करून आल्यानंतर होत नाही. कर्म चांगली करावी लागतात, सत्कर्म करावं लागतं, तेव्हा अंतःकरण शुद्ध होतं. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. ज्ञानेश्वरी वाचा जरा, डोळे उघडतील आपले, लक्षात ठेवा.
सत्कर्म म्हणजे काय? संता सवे बसता, योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी, वैराग्य अंतःकरणात धारण करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा चित्त शुद्ध होईल. जर कर्मच चांगली करायची नाही, चुकीचं वागायचं, चुकीचं कर्म करायचं आणि मग वाईट वागल्यानंतर आपलं अंतःकरण कसं शुद्ध होईल महाराज? तीर्थे बाह्य मुळूक शाळे, तुम्ही गंगेत स्नान करता, प्रयागराजला जाता, इंद्रायणीत स्नान करता, चंद्रभागेत स्नान करता, तुमचं शरीर स्वच्छ करतात या नद्या, तुमचं अंतःकरण स्वच्छ करत नाही. प्रॅक्टिकल जगण्यात, वागण्यात, बोलण्यात परिवर्तन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही महाराज. प्रयत्नपूर्वक केल्या पाहिजे या गोष्टी, प्रयत्नपूर्वक केल्या पाहिजे. म्हणून कुणाच्या घरामध्ये प्रभुराम राहावं वाल्मिक ऋषींनी ठरवून दिलंय महाराज. आणि संतांनी ज्या मर्यादा घालून दिल्या त्याच घरामध्ये राम जातात. आई साकर पहिलं घर सांगतो मी तुम्हाला, जे हर्ष ही पर संपत्ती देखी, हो ही दुखित पर विपत्ती विषयी. लक्षपूर्वक आहे का? फार महत्वाचं सांगतोय मी तुम्हाला. जे हर्ष ही परसंपत्ती देखी, इतरांची संपत्ती पाहून म्हणजे इतरांची प्रगती पाहून ज्याच्या हृदयाला आनंद होतो, आणि इतरांना झालेलं दुःख पाहून ज्याचं हृदय दुःखित व्यथित होतं ना, प्रभुराम त्याच्या घरामध्ये येऊन राहतात. लक्षात ठेवा. आज दुर्दैव असं आहे, एखाद्याची प्रगती झाली की जळणाऱ्यांची संख्या वाढते महाराज. जळक्या लोकांच्या घरात राम येत नाही. ज्यांच्या हृदयामध्ये मत्सर आहे, मत्सर शब्दाचा अर्थ होतो मत्तः सरती. आपल्या पुढे एखादा चालला, एखाद्याचा बंगला झाला, नोकरी लागली, पैसा अडका जास्त कमवायला लागला, तर लोक त्याच्या जीवनामध्ये विष कालवण्याकरता वेगवेगळे कट रचले जातात महाराज. आपल्याच माणसांना बर्बाद करण्यासाठी हा माणूस एवढा, अहो माणूसच होता येत नाही. ते जाऊ द्या, नंतर काय होईल ते मोक्ष भिक्ष या नंतरच्या गोष्टी, पहिलं माणूस व्हा. माणसांच्या गर्दीमध्ये माणसं भेटेना. मी त्या दिवशी एका महाराजांचं ऐकलं, त्यांनी खूप गोड सांगितलं. एक विठ्ठल कृषी सेवा केंद्र नाव लिहिलं होतं म्हणे, आणि म्हणून एक साधू पाणी मागण्याकरता, चैत्राचा महिना आहे, पाणी मागण्याकरता गेला तिथं आणि सांगितलं मला फार तहान लागली, पाणी द्या. त्यावेळी त्या विठ्ठल कृषी सेवा केंद्राचा मालक खुर्चीत बसलेला होता आणि त्यानं सांगितलं साधू बुवा तुम्हाला पाणी दिलं असतं, पण आज आमचा माणूस रजेवर आहे म्हणे. आणि मग त्या साधूंनी सांगितलं बाबा रे, आजच्या दिवस तूच माणूस झाला असता तर माझी तहान भागली असती ना. तुझा माणूस रजेवर आहे, आजच्या दिवस तू माणूस का होत नाही? आज आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, प्रोफेसर झालो, सगळे पद आमच्या पायाजवळ आहे. लाखो रुपयांचं पॅकेज आम्हाला दर हप्त्याला, महिन्याला मिळतंय, वर्षाला मिळतंय. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे, पण माणुसकी आहे का मला सांगा? आणि माणसाला माणूस बनवणारा या जगामध्ये एकमेव कारखाना जर कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय महाराज. वारकरी संप्रदाय माणूस बनवण्याचा कारखाना. गाथा ज्ञानेश्वरी आपले आदर्श असले पाहिजे. किती गोड काम करतात महाराज आमचे ईश्वर भाऊ. आज ईश्वर भाऊ आजारी असल्यामुळे इथं नाही आहे, पण इथं दर शनिवारी हनुमान चालीसा घेतली जाते. हे माणूस बनवण्याकरताच आहे ना. हनुमान चालीसा काय करते? कुमती निवार सुमती के संगी. कुमती म्हणजे दुर्बुद्धी आपल्या अंतःकरणातली घालवून आपल्याला सद्बुद्धी देते. 8 गोष्टी मिळतात हनुमंतरायांच्या स्मरणानं. लक्षात ठेवा. किती गोष्टी मिळतात पोरांनो? मी तुम्हाला विचारेन पुढच्या वर्षी आल्यावर, म्हणजे मी फिक्स नाही करत बरं का पुढच्या वर्षीची तारीख, पण मी कधी पण आलो तरी मी तुम्हाला विचारेन किती गोष्टी मिळतात हनुमंतरायांच्या स्मरणाने. आता या 8 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत लक्षपूर्वक ऐका. पहिली महत्वाची गोष्ट बुद्धी, 2 बल, बुद्धिर्बलम, यशोधैर्यम, 3 यश, 4 धैर्यम. 5वी महत्वाची गोष्ट निर्भयत्वम, भयरहित जीवन होतं. अजून काय होतं? आरोग्यतांच, आरोग्य लाभतं. 6 गोष्टी झाल्या का? 7वी गोष्ट आहे अजाड्यम, म्हणजे आपल्यामध्ये जो आळस आलेला आहे तो निघून जातो आणि आपण चंचल होतो. तत्परता आपल्या जीवनामध्ये येते. आणि वाक्पटुत्वमच, वक्तृत्व हनुमंतराय आपल्याला देतात. हनुमत स्मरणात भवेत, हनुमंतरायांचं स्मरण केल्यावर या 8 गोष्टी प्राप्त होतात. आणि त्या 8 गोष्टी आपल्याला इथं करून घेतात आपल्याकडून महाराज. कुठल्याही पंथात तुम्ही असा, मग तुम्ही स्वामी समर्थांचं करा, समर्थ रामदासांच्या बैठकीत जा, नरेंद्र स्वामींचं तिकडे करा,
वारकरी संप्रदायात या, कुठेही जा तुम्ही, पण लक्षात ठेवा आपल्यातला माणूस कायम असला पाहिजे. आज आम्ही महाराज आहे पण माणूस नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून प्रभुरा माणसाच्या घरामध्ये येत असतात, कारण ते माणूस आहेत. लीन मनुज अवतार, माणसाचा अवतार घेतला, मग ते माणसांच्याच घरात जातील ना. कुठं माणूस पण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून जे हर्ष ही परसंपत्ती देखी, इतर लोकांची प्रगती झाली तर म्हणा भगवंताच्या कृपेनं तुमची प्रगती झाली, तुमच्या पाठीमागे आमचीही प्रगती होईल. इतकं साधं जगता आलं पाहिजे माणसाला. मोठमोठ्या गप्पा मारून काय फायदा आहे महाराजा? जगाच्या समस्याच वेगळ्या आहेत. तुम्ही इथं मायान ब्रह्मन हे आमकन तमकं सांगून काही फायदा नाही आहे. पोर रडायला लागलं तर आई मोबाईल देते पोराला, ही वेळ आलेली आहे आता त्याच्यावर बोलण्याची. बाकीच्या काय महाराज, अगोदर मी सुधारलो तर कुटुंब सुदृढ होईल, कुटुंब सुदृढ झालं तर गाव सुदृढ होईल, गाव सुदृढ झाला तर धर्म सुदृढ होईल. आज कुटुंब व्यवस्थाच विस्कळीत झाली, सांगायचं कोणाला धर्म? पत्नी पतीचा धर्म पालन करत नाही, पती पतीचा धर्म पालन करत नाही, मुलांनी स्वतःचा धर्म सोडून दिलेला आहे, वृद्धाश्रमात आई बापाला नेऊन टाकलेला आहे. म्हणून पहिला जर आपल्याला धर्माचा विचार करायचा असेल, धर्मावर काम करायचं असेल, तर आपली कुटुंब व्यवस्था मजबूत केली पाहिजे. पूर्वीच्या काळी का अहो 5 छाया या भारताच्या नाही महाराष्ट्राच्या उरावर नाचून गेल्या महाराज, तरी पण हिंदू धर्माला कोणी धक्का लावू शकलं नाही. त्याचं कारण आहे कुटुंब व्यवस्था मजबूत होती महाराज त्या काळामध्ये. हम दो हमारे दो पहिले दो जाने दो. एकुलतं एकच असतंय आता. विदेश भरिया खाली नाही वेस. भगवंताचं अस्तित्व सगळीकडे आहे, म्हणून आपण नेहमी सगळीकडे भगवंत आहे म्हणून नेहमी विचारपूर्वक वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा संदेश देणारा अभंग सेवेकरता निवडला होता. झालेली सेवा प्रभू रामरायाच्या आपल्या गावातील सुंदर सिद्ध हनुमंतरायांच्या चरणी विनम्र भावानं समर्पित करतो. मला या सेवेचं निमंत्रण आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे गोरख भाऊ, त्याचबरोबर या गावाकरता ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. लक्षात ठेवा, संघटन कौशल्य सगळ्यांकडे नसतं. आमच्या ईश्वर भाऊकडे संघटन कौशल्य आहे. या सगळ्या तरुण मुलांना एकत्रित करून दर शनिवारी हनुमान चालीसा इथं घेतात. ते नसले की त्यांची उणीव जाणवते. गोरख भाऊ मला मगापासून म्हणतात की ते असले ना तर 7लाच कीर्तन चालू झालं असतं बरोबर, पण ते आज नाहीत म्हणून 7:30 झाले, म्हणून 9:30 झाले. त्याला मला काय त्यांचा दोष आहे, ते नाहीत तिथं, मी काय करणार आहे त्यांना. आणि त्यांचा दोष नाहीये, ते गाडीवरून पडले, एका बाईनं त्यांना धडक दिली मागून जाऊन. काय करावा त्या स्कूटी चालवणाऱ्या बायांचा, त्याला माहीतच नाही ब्रेक हातात राहत आहे, ते पाय टेकवतात अशा, काय पायाला ब्रेक लावतात. जाऊ दे मरू दे, आता मला ते सांगायचं नाही. तर ते बिचारे खूप चांगलं काम करतात. एकदा शिबिर घेतलं होतं, मी शिबिरात पण इथं आलो होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तरुण मंडळी ना महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवतो. महाराज काय शिस्तप्रियता आहे या सगळ्या तरुण मुलांमध्ये. टाळ घेऊन उभे राहतात. हे नुसते तरुण नाही आहे, तर गायक उशिरा आले तर हे तरुण गायनं पण करतात महाराज, तुम्हाला सांगतो. काय
कशी हा? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्या तरुण मित्रमंडळाचं विशेष कौतुक करतो आणि हीच परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची, आपल्या धर्माचं पालन करायचं आहे. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लहान लेकरं आहे ना, यांचं पुन्हा शिबिर घेऊ आपण, लक्षात ठेवा. आता त्यांनी जरी थोडीफार काही चुकलं असेल त्यांच्याकडून तरी ते आपलेच आहेत. आपण त्यांना योग्य संस्कार देण्याची जबाबदारी घेऊ आणि व्यवस्थित त्यांना योग्य संस्कार दिले की ते चांगले वागतील. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. पक्वाच्या महाराजासाठी टाळ्या वाजवा. महाराज चैतन्य महाराज लय गोड मृदुंग वाजवतात. हे 2 गायक आले. नाशिक जिल्ह्यात तुमचं सहर्ष स्वागत. नाशिक जिल्ह्यात तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पैठणचे म्हणून ऐकून नाही घेतलं आमचं. तुम्हाला वाटलं आम्ही नाथबाबा आहे काय? अरे पण आम्ही पण आहेत ना काहीतरी, किशोर महाराज आम्ही ऐका. आणि म्हणून पैठण तालुक्यातून आले म्हणजे तुम्ही नाथबाबाच आले आमच्या दृष्टीनं. महाराज तुमचा आदरातीत होत. आणि तुम्ही अशा जागेवर आले की जिथं भजन भीष्म आमचे गोपाळे बाबा आणि दुसरे संगीत अलंकार शिरसाट बाबा महाराज यांची जागा भरून काढण्याची संधी तुम्हाला मिळाली म्हणजे महाराज तुम्ही लयच भाग्यवान आहे. महाराज काय नाव तुमचं? बढे महाराज. बढे महाराज. आणि तुमचं? गणेश महाराज. गणेश महाराज. गणेश महाराज बढे महाराज. गणेश महाराज बढे. गणेश आप्पासाहेब महाराज बडे. आप्पासाहेब महाराज बढे. तुम्ही? गणेश महाराज बोबडे. बोबडे. बघा बरं, तुम्हाला हसायचीच गरज नाही. तुम्ही नाव सांगितलं तरी हसायला लागली पब्लिकला. धन्यवाद. काय आहे म्हणून बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि थांबतो. दादा तुम्हाला धन्यवाद बरं का. दादा कीर्तनात तुम्ही असली की कसाही कीर्तनकार असला का फ्रेशच राहतो एकदम. कारण त्यांच्याकडे पाहिलं की त्यांची स्माइल, युअर स्माइल व्हेरी नाईस. काय हसतात मी गोड. हा मस्त आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय.